हॅलो फ्रेंड, मिट्टूस फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज बघूया आपण पतल्या पोह्यांचा चिवडा। तर सगळ्यात आधी मी कांदा, मिरची आणि कढीपत्ता आणि पोह्यांना छान ऊन दाखवून घेतली 15 ते 20 मिनिटं। त्यानंतर छान क्लीन केलं त्याला, कारण कचरा वगैरे काही पाहिजे नाही म्हणून। आणि त्यानंतर आपण एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडं ऑइल टाकलं 1 चम्मच आणि पोह्यांना छान क्रिस्पी होतपर्यंत भाजून टाकलेलं आहे। आणि याला कंटिन्यू घुमवत राहायचं, म्हणजे पोह्यांना एकही मिनटं असं ठेवायचं नाही, नाही तर जळू शकतात खाली ते। आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं की पकले की काय म्हणून। तर मग हे बघू शकता किती छान आपण असं चेक करून बघितलं किती छान क्रिस्पी झालं। त्यानंतर ते साईडने ठेवून आपण मसाला रेडी करूया। तर मसाला रेडी करायसाठी आधी ऑइल घेतलं 1 चम्मच त्यानंतर जिरं, मोहरी म्हणजेच राई आणि कढीपत्ता, मिरची आणि ऑप्शन आहे कांदा। तुम्हाला आवडेल असेल तरच टाका, मला खूप आवडते म्हणून मी टाकलेला आहे। आणि त्यानंतर आपण सुकं खोबरे टाकूया आणि सुकं खोबरं टाकल्यानंतर त्याला थोडं पकू द्यायचं। त्यानंतर आपण कुटलेला धनिया, अख्खा धनी जो राहते धनिया, तो टाकायचा, त्याला पण थोडं पकू द्यायचं। त्यानंतर दालिया आणि शेंगदाणे टाकायचे, त्याला पण हलकं कुक होऊ दिलं की मग आपण हळद टाकूया आणि थोडी रेड तिखट टाकूया आणि त्याच्यानंतर त्याला पकू द्यायचं। मग छान सॉल्ट टाकायचं चवीनुसार, त्याला पण ते सॉल्ट टाकल्यानंतर हलकं कुक झालं की मग वरून सोप आणि थोडी शुगर टाकायची, त्याला पण मंद आचेवर पकू द्यायचं। त्यानंतर मग गॅस आपली बंद करायची आणि 5 मिनटं त्याला थंड झालं की मग जे आपले पातळ पोहे आपण क्रिस्पी करून ठेवलेले आहे त्यामध्ये ॲड करायचं दाखवल्याप्रमाणे आणि मग छान घुमवून घ्यायचं। मग एकदम छान सगळं मिक्स झालं तर आपला एकदम झटपट पटापट रेडी झालेला चिवडा आपण हे चहासोबत किंवा मटकीसोबत किंवा कुठल्या पण उसळसोबत पण खाऊ शकतो किंवा असं पण खाऊ शकतो, टिफिनवर नेऊ शकतो, छोट्या मोठ्या बुक्ससोबत खाऊ शकतो। आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे काही वेगळं खायची इच्छा झाली तर ते बनवून खाऊ शकतो। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। बाय।